हेडलाईन्स पाहूया. दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठा एकीकरण समितीचं आंदोलन. हा विषय सामाजिक नसून भावनिक. मराठा एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया. पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतला. कबुतरांचा प्रश्न हा जैन किंवा मराठी समाजाचा नाही, तर हा मानवी आरोग्याचा प्रश्न. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया. कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ दादरमध्ये गेलेल्या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनाआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांमुळे हाताला दुखापत झाली. मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांचा आरोप. हाताला झालेली जखम देशमुखांनी माध्यमांना दाखवली. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन. आंदोलन करणाऱ्या व्यक्ती आणि आयोजकांवर तात्काळ FIR नोंदवा. उच्च न्यायालय अवमान अधिनियम, भारतीय दंड संहिता आणि मुंबई महानगरपालिका कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी. मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दादर कबूतरखाना प्रकरणी चुप्पी. आपण या संदर्भात काही बोलणार नाही असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नावर लोढांचा काढता पाय. कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. कबूतरखान्यावर बंदी कायम. यापुढे कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष. जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांतीचं आवाहन. कबूतरखान्यासंदर्भातील सुनावणीनंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक. त्यानंतर जैन समाज आंदोलनाची दिशा ठरवणार. दादर परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद. मराठी एकीकरण समितीनं कबूतरखाना इथं आंदोलनाची हाक दिल्यानं खबरदारी. दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 पर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश. कबूतरखाना प्रकरणी उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. उद्या येणाऱ्या निर्णयावर पुढची दिशा ठरवणार. जैन महासंघ अध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया. तोपर्यंत संयम बाळगण्याचंही जैन समाजाला आवाहन. 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी कशासाठी? खासदार संजय राऊतांचा KDMC महापालिकेच्या निर्णयावर सवाल. स्वातंत्र्य दिन हा शौर्य दिवस, तो धार्मिक सण नसल्याचा राऊतांचा हल्लाबोल. हा देश आहे की बंदी शाळा? राऊतांचा सवाल. 15 ऑगस्टला कत्तलखाना बंदीचा निर्णय काँग्रेसच्या काळातला. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर 1988ला तो अंमलात आणला. भाजपच्या केशव उपाध्यायांचा दावा. तर आव्हाड आदित्य ठाकरे आता पवारांचा निषेध करणार का? उपाध्यायांचा सवाल. शरद पवार मुख्यमंत्री असताना 15 ऑगस्टला कत्तलखाने बंदचा निर्णय होता. दुकानदारांना मांस विक्री करण्यास बंदी नव्हती. केशव उपाध्याय यांच्या आरोपांना आव्हाड यांचं प्रत्युत्तर. केवळ द्वेष पसरवण्यासाठी सगळं काही सुरू असल्याचाही आरोप. सर्वत्र बंदी असेल तर मग 15 ऑगस्टला 5 स्टार हॉटेल मॉलमध्येही मांसाहार विक्री बंद ठेवावी. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांची सरकारकडे मागणी. तर मुंबईत स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी. गिरगाव चौपाटी इथल्या वीरभवन इमारतीमध्ये धनंजय मुंडेंच्या नावे घर. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदनिकेचा उल्लेख. मुंबईमध्ये घर नसल्यानं सरकारी निवासस्थानात राहत असल्याची मुंडेंची माहिती. दरम्यान धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी असल्यानं छगन भुजबळ अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत. धनंजय मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट. धनंजय मुंडेंची पहिली पत्नी करुणा मुंडे यांचा दावा. मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज येथे 3 फ्लॅट असतानाही खोटं बोलून धनंजय मुंडे सरकारी बंगल्याचा लाभ घेत आहेत. करुणा मुंडेंचा दावा. मंत्रिपद गेल्यावर काही काळ बंगल्यात राहता येतं, त्याबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल. मंत्री उदय सामंत यांची धनंजय मुंडेंसंदर्भात प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक. मुंडेंनी 48 तासात घर खाली करावं, तसंच 46 लाखांचा दंड देखील वसूल करावा. दमानियांची सरकारकडे मागणी. 14 ऑगस्टला वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 ची चावी वाटप कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालंय. त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पगार थकल्यानं जोगेश्वरी पूर्वतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप. 150हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागच्या 3 महिन्यांपासूनचा पगार थकल्यानं आंदोलन. त्यामुळे रुग्णांचे हाल. साताऱ्यात घरकुल संघर्ष समितीचा कराडच्या पंचायत समितीवर मोर्चा. घरकुलचे रखडलेले हप्ते मिळावेत, तसंच घरकुलांना 2,65,000चा निधी मिळावा या मागण्यांसाठी मोर्चा.
पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अपेक्षित, सगळ्यांचं लक्ष. मनोज जरांगे फक्त चेतावणी देण्याचं काम करतात, जरांगे दंगल भडकवण्यासाठीच मुंबईत जात आहेत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. पुण्याचा बॉस कोण हे दाखवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरू, आमदार रोहित पवारांचा निशाणा. पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका होणार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मराठा समाज आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची बैठक, मुंबई अध्यक्ष उपाध्यक्षांसोबत काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार. राज ठाकरेंकडून तातडीची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती. महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात लागू शकतात, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर रिपब्लिकन पार्टीला किमान 20 जागा तरी मिळाव्यात, आठवलेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत भाष्य केलंय. मुळशी तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपत पक्षप्रवेश, यात काही सरपंच देखील भाजपत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी प्रवेश करणार. लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होणार. काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष आणि 2 वेळा विधानसभा लढवलेले पृथ्वीराज पाटील आज भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईसाठी अध्यक्ष मिळणार, मागच्या 10 महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त. विधानसभा निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या त्रिमूर्ती चौकात समारोप. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. भाजपनं कमंडल यात्रा काढून ओबीसी आरक्षणाचा विरोध केला होता, त्यामुळे आमच्या मंडल यात्रेवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, आमदार रोहित पवारांची टीका. उपसरपंचानं स्वतःच्याच विरोधात मतदान केल्याचा प्रकार, कोल्हापूरच्या शिरोळ्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीतील अजब प्रकार. अविश्वास ठराव 10-0 मंजूर झाल्यानंतर उपसरपंचांना चुकीचं मतदान केल्याची जाणीव, उपसरपंचांनी फेरमतदानाची मागणी केली, तहसीलदारांनी फेटाळली. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे तडीपार, सहारेंवर गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल, यात अवैध दारू विक्री, खंडणी, दंगा करणं या सगळ्यांचा समावेश. चंद्रपूरच्या घुग्गुसमध्ये बंद घरात 109 विविध जाती धर्माचे मतदार राहतात, काँग्रेसचा आरोप. घुग्गुसमध्ये बंद असलेलं घर सचिन बांदुरकर यांच्या मालकीचे आहे. एक महत्त्वाची अपडेट, कबूतरखान्यासाठी वेळ पडली तर हाती शस्त्र घेऊ अशी घोषणा करणारे जैन मुनी निलेश चंद्र